या बातमीपत्रामध्ये आपण सुरुवातीला पाहूया आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या आणि यामध्ये पहिली लक्ष वेधून घेणारी मोठी बातमी ती म्हणजे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या निकालासंदर्भातली। नाशिकच्या मालेगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट खटल्याचा आज निकाल येणार आहे। तब्बल 17 वर्षांनंतर मालेगाव बॉम्बस्फोटाचा निकाल लागणार आहे। 2008 साली मालेगावच्या भिक्खू चौकातल्या एका हॉटेलजवळ हा बॉम्बस्फोट झाला होता आणि यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला होता, 101 जण जखमी झाले होते। आज लागणाऱ्या या निकालाच्या पार्श्वभूमीवर मालेगावमध्ये कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। दुसरी महत्त्वाची लक्ष वेधून घेणारी बातमी ती म्हणजे महायुती संदर्भातली। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पडद्यामागे अनेक महत्त्वाच्या घडामोडी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। एकीकडे एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर गेलेत तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल राज्यपालांची भेट घेतली आणि या दोन्ही घडामोडींच्या टायमिंगवरून राजकीय वर्तुळात आता विविध चर्चांना उधाण आलेले आहे। त्यामुळे आज महाराष्ट्रातल्या राजकीय पटलावर काय घडामोडी याबाबतीत घडतात पाहावं लागणार आहे। आणि तिसरी लक्ष वेधून घेणारी महत्त्वाची बातमी ती म्हणजे कैलास गोरंट्याल यांच्या भाजप प्रवेशाची। मराठवाड्यात काँग्रेसला धक्का बसणार आहे। जालन्यातले काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत गोरंट्याल यांचा हा पक्ष प्रवेश होणार आहे। आगामी महापालिका निवडणुकीत जालना महापालिका निवडणूक ही भाजपनं स्वबळावर लढवण्याचा आग्रह वरिष्ठांकडे धरणार असल्याचं गोरंट्याल म्हणालेले आहेत।